जय भीम. सोमवार दिनांक 2 मार्च 2026. सम्राट वाचनामध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे मंदिरे ही माणसांकरिता बंद असतात तेव्हा. त्याचे लेखक आहेत जयसिंग वाघ. भारतात मंदिरांची निर्मिती साधारणतः इसवी सनाच्या 5व्या शतकात सुरू झाली. मंदिरे हे पूजास्थळ असते तेव्हा त्या धर्माच्या प्रत्येक स्त्री पुरुषास मंदिरात जाऊन पूजा करता आली पाहिजे. मात्र मंदिरे फक्त उच्चवर्णीय पुरुष लोकांकरिताच होती. काही मंदिरात विशिष्ट भागापर्यंत उच्चवर्णीय स्त्रीला प्रवेश असायचा. शूद्र अतिशूद्र लोकांना मात्र कोणत्याच मंदिरात प्रवेश नव्हता. एवढेच नाही तर हिंदू धर्मात अस्पृश्यता लोकांना मरणासन्न जीवन जगावे लागत असे. सवर्ण समाजाचे देव आलिशान भव्यदिव्य मंदिरात असायचे, तर अस्पृश्य समाजाचे देव हे उघड्यावर असत. त्यांच्या देवावर कुत्रे मांजरे संडास करायचे, लघवी करून घाण करत असत. तर सवर्ण समाजाच्या देवावर सोने चांदीचे आभूषणे चढवले जात. मात्र ना मंदिरातल्या देवाने कोणता चमत्कार करून जित्या जागत्या अस्पृश्याला मंदिरात बोलावले, ना उघड्यावरच्या देवाने अस्पृश्यता लादणाऱ्याला काही अद्दल घडवली. तसे तर माणसानेच स्वतःचे पोट भरण्याचे साधन म्हणून देवाला तयार केलेले आहे. मात्र माणसाचेच त्या देवाच्या नावावर माणसाची खांडोळी करू लागले. 18व्या शतकाआधी अस्पृश्य समाज आम्ही सुद्धा माणसे आहोत, आम्ही सुद्धा देवाची लेकरे आहोत, तुमचा व आमचा धर्म जर एकच आहे तर आम्हालाही मंदिरात पूजा करू द्या असे म्हणण्याच्या पलीकडे होता. 18व्या शतकात धार्मिक सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे पर्व सुरू झाले. अस्पृश्य समाजात जागृती केली जाऊ लागली. अस्पृश्यता पाळू नका म्हणून सांगू लागले. या परिवर्तनाच्या काळात अस्पृश्य समाजास मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून चळवळ सुरू झाली. भारतात मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अस्पृश्य समाजाने सन 1806 मध्ये पहिला लढा दिला. केरळ राज्यातील वायकोम येथील 200 अस्पृश्य समाजाने एकत्र येत मंदिर प्रवेश करण्याविषयी सत्याग्रह केला होता. त्यांच्यावर प्रचंड लाठीमार झाला. यात काहींना आपला प्राण गमावावा लागला. बरीच मंडळी जखमी झाली. 1874 मध्ये मद्रासमध्ये असेच एक आंदोलन झाले. यावेळी सुद्धा काही अस्पृश्य आपल्या जीवास मुकले. 30 मार्च 1924 ला पुन्हा केरळ राज्यातील वायकोम मध्ये मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू झाला. येथील महादेवाच्या मंदिरात जाण्याकरिता 4 रस्ते होते. अस्पृश्य समाजास त्या मंदिरात काय त्या रस्त्याने सुद्धा चालण्याची मुभा नव्हती. तेव्हा E.V. रामस्वामी नायर म्हणजे पेरियार स्वामी यांनी तिथल्या अस्पृश्य समाजाला त्या मंदिराच्या रस्त्यावर चालण्याबरोबरच मंदिरात प्रवेश मिळवून देण्याकरिता आंदोलन केले. या आंदोलनात T.K. माधवन, के लाप्पन, K.P. केशव मेनन सहभागी झाले. पेरियार यांना अटक करण्यात आली. त्यांनी जेलमध्ये राहून सत्याग्रहाचे नेतृत्व केले. हा लढा 23 नोव्हेंबर 1925 पर्यंत चालला. पुढे 1936 मध्ये त्या मंदिरात जाण्याची अस्पृश्य समाजास परवानगी मिळाली. या घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन वायकोम येथे दिनांक 31 जानेवारी 1994 रोजी रामस्वामी पेरियार यांचा पुतळा उभारण्यात आला. वायकोम सत्याग्रहानंतर या पद्धतीचे सत्याग्रह होत राहिले. मात्र सर्वात मोठा लढा महाराष्ट्रातील नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढला. अस्पृश्य समाजास मंदिरात प्रवेश मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात राहणीमानात काही फरक पडणार नव्हता किंवा त्यांचा काही उद्धार होणार नव्हता. त्यांचा उघड्यावरचा देव त्यांचा उद्धार करत नव्हता म्हणून ते सर्व सुख सोयींनी युक्त असलेल्या मंदिरातील रत्नजडित देवाच्या दर्शनाला जाऊन आपला उद्धार करणार नव्हते. तर आम्ही सुद्धा माणसे आहोत. जर आपला धर्म एकच आहे तर आपल्या धर्माच्या देवाचे दर्शन तुम्ही जसे घेता तसेच आम्हालाही घेऊ द्या. हा समानतेचा हक्क मागण्याकरिता मंदिर प्रवेश सत्याग्रह होता. 2 मार्च 1930 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्य समाजास प्रवेश देण्यास यावा या मुख्य मागणीकरिता मंदिरावर सत्याग्रह केला. याकरिता नाशिक येथील नेत्यांची एक सत्याग्रह समिती केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली. दादासाहेब गायकवाड यांना चिटणीस केले. पांडुरंग सबनीस, सावळेराम दाणी, तुळशीराम काळे, शिवराम मारू, गणपतराव कानडे, अमृतराव रणखांबे, रावबा ढगे, संभाजी कोरडे, नाना चंद्रमोरे, रंगनाथराव भालेराव, महंत बर्वे, भगवान बागुल, लिंबाजी बालेराव इत्यादी मंडळी समितीचे सदस्य होते. सत्याग्रहाला सुरुवात करण्यापूर्वी बाबासाहेबांनी जनतेला मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की काळाराम मंदिरात आपल्याला प्रवेश मिळाल्याने
आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक असे खूप आहेत. मंदिर प्रवेश करून आम्ही अस्पृश्यता नष्ट करून सामाजिक समता निर्माण करू पाहत आहोत. भाषण झाल्यानंतर सर्व लोक आराम मंदिराकडे निघाले. मंदिराजवळ आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडविले. मंदिराच्या सर्व दरवाजास कुलूप लावून शस्त्रधारी पोलीस उभे होते. मंदिराच्या आजूबाजूस प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी स्वतः तिथे हजर होते. बाबासाहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जोपर्यंत आम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांततेने आंदोलन सुरू ठेवू असे सांगितले. त्यानंतर मंदिराच्या चारही दरवाजावर 25-25 लोकांचे जथ्थे लावण्यात आले. दररोज तिथे धरणे धरले जात होते. मंदिरात पुजाऱ्याला सुद्धा जाता येत नव्हते. पुढे 9 एप्रिल 1930 रोजी येणाऱ्या रामनवमीच्या दिवशी ओढल्या जाणाऱ्या रथाला सवर्ण व अस्पृश्य लोक सोबतच ओढतील असे सवर्ण व अस्पृश्य अशा दोन्ही पक्षात मान्य करण्यात आले. रथाच्या दिवशी मात्र अस्पृश्य लोकांना रथास हात लावून न देताच सवर्ण लोकांनी रथ ओढावयास सुरुवात केली. त्यामुळे काही अस्पृश्य पुढे सरसावत रथाला धरू लागली. त्या मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झाली. काही सवर्ण लोक लाठ्या काठ्या घेऊन आले व त्यांनी अस्पृश्य लोकांना मारहाण सुरू केली. दगडांचा वर्षाव सुरूच होता. दगडे फेकणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांच्या दिशेने दगडे फिरकावली तेव्हा अस्पृश्य लोकांनी बाबासाहेबांना कडे केले व सर्व दगडे स्वतःच्या अंगावर झेलले. या प्रसंगी बरीच मंडळी घायल झाली होती. यानंतर नाशिकमधील सवर्ण लोकांनी जिल्हाभरात अस्पृश्य समाजावर हमले सुरू केले. काही गावामध्ये सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. असे असले तरी मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरूच राहिला. सवर्ण व अस्पृश्य संघर्ष अधिक तीव्र होत गेला. अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम होतात. अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हातात घेणारे अस्पृश्य लोकांना मंदिरात प्रवेश द्या असे म्हणणारे महात्मा गांधी त्यांच्या जून 1930 च्या यंग इंडिया या दैनिकात या सत्याग्रहाबद्दल लिखाण करतात. खरे पण त्यांनी सत्याग्रहाची बाजू न घेता आंदोलन थांबविण्यात यावे असे आवाहन केले. महात्मा गांधी यांनी खरे तर या आंदोलनाचे पाठराखण करायला हवे होते. प्रसंगी मी या सत्याग्रहात सहभागी होईल असे लिहायला हवे होते. तसे न करता अस्पृश्य समाजास आंदोलन थांबविण्याचा सल्ला देतात. म्हणून त्यातून त्यांचे अस्पृश्य समाजाविषयी बेगडी प्रेम तर दिसून येतेच, तसेच अस्पृश्यतेचे ते निव्वळ राजकारण करू पाहणारे होते असे दिसून येते. यानंतर सुद्धा काही ठिकाणी मंदिर प्रवेशाचे आंदोलन झाले नाही असे नाही. मात्र काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह जेवढा मोठ्या संख्येने झाले तेवढे वर्ष सुमारे 5 वर्ष चालले. 2 समूहात जेवढा संघर्ष झाला तेवढा मोठ्या स्वरूपाचे आंदोलन तर झाले नाही. या आंदोलनाचे पडसाद गोलमेज परिषदेवर पडले. लंडन येथील दैनिकात त्याला प्रसिद्धी दिली गेली. एवढे मोठे जन आंदोलन झाले असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्या संदर्भात काही दखल घेतली नाही. केरळ सरकारने वायकोम येथे पेरियार यांनी केलेल्या मंदिर प्रवेशाची दखल घेऊन त्या मंदिर परिसरात पेरियार यांचा भव्य पुतळा उभारला. आज मंदिर प्रवेशाचे आंदोलन होत नाही. सर्वांनाच मंदिर प्रवेश मोकळा झाला असला तरी राष्ट्रपती यासारख्या व्यक्तीस मंदिरात अपमानित केले जाते. खालच्या जातीच्या लोकांना बेदम मारले जाते. महिलांना प्रवेश नाकारला जातो. लग्नाच्या वर्ण मंडळींना हुसकावून लावले जाते. तरी आम्ही गुमान सहन करत असतो. यातून अस्पृश्य समाजाविषयी आजही अन्य लोकांच्या मनात किती तिरस्कार आहे याची वेळोवेळी प्रचिती येते. आता काळ बदलला आहे. मंदिराचे राजकारण उघड झाले आहे. तेव्हा ज्यांना मंदिरात येऊ दिले जात नाही त्यांनी खरे तर आम्हीच मंदिरात येणार नाही. ज्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही त्या मंदिरात आम्हीच काय आमचे नवरे सुद्धा त्या मंदिरात जाणार नाही अशी चळवळ चालविणे काळाची गरज आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.